हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणाऱ्या माजोर्ड्या गोकुळ झहाला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं। मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। अंबरनाथ निवाळीमध्ये तो लपलेला। मनसैनिकांनी आधी त्याला चोप दिला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं। हॉस्पिटलमध्ये थांबण्यास सांगितल्यानं त्यानं तरुणीला जबर मारहाण केलेली। अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सुरेश, काय अपडेट आहेत याबाबतचे? गोकुळ झहाला कोठडी देण्यात आली आहे का? अद्याप तरी कोणतीही कोठडी जी आहे ती देण्यात आली आहे। मात्र दोन्ही आरोपींना जेव्हा न्यायाधीशांसमोर उभं असतं तेव्हा सुनावणीला सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्वात पहिलं आरोपींनी न्यायाधीशांसमोरच गोंधळ घातला गेला। मी मुख्य आरोपी आहे हे त्याने म्हटलेलं आहे, मात्र माझ्या भावाला यामध्ये मुद्दाम अडकवलं जात आहे। तसंच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली आहे, तर आरोपींच्या वकिलांनी आरोपींची न्यायालयीन कोठडी मागितलेली आहे। या सर्व दरम्यान न्यायाधीशांनी तरुणीच्या वकिलांना झापलेलं आहे, तुम्ही याला भाषा व प्रांतवाद याचा रंग देऊ नका। मात्र आता सुनावणी सुरू आहे आणि पोलिसांनी जी आहे ती 7 दिवसांची पोलीस कोठडी या संपूर्ण प्रकरणात मागितलेली आहे। मात्र आता न्यायाधीश नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडी देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक, धन्यवाद सूरज संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।